घटस्फोटानंतर बायकोने केला घटस्फोटित नवऱ्याला फोन. माझ्या घरी ये, मला तुला काही दाखवायचं आहे. पण तिथे पोचल्यावर समोरचे दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ऑफिसमधून परतल्यानंतर अमन टाय सैल करत सोफ्यावर बसला तेव्हा त्याचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर एक नाव दिसलं, सृष्टी. तीच सृष्टी जिच्या आठवणीत तो आपल्या मनातून कायमच्या काढून टाकू इच्छित होता. तो चेहरा ज्याला पुन्हा कधीही न पाहण्याची शपथ घेऊन तो या शहरात आला होता. एका क्षणासाठी त्याचा श्वास अडखळला. रागाने त्याने लाल बटन दाबलं आणि फोन कट केला. एक दीर्घ श्वास घेत त्याने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा फोन वाजला, पुन्हा तेच नाव. यावेळी त्याच्या संयमाचा बांध तुटला. त्याने फोन उचलला आणि रागाने ओरडला, काय आहे, का फोन करते आहेस? दुसऱ्या बाजूने सृष्टीचा शांत आवाज आला, अमन, मला तुला भेटायचं आहे. अमनच्या तोंडातून कटू हसू निघालं. भेटायचं आहे तुला? आठवते का आपण कोण आहोत? आपला घटस्फोट झाला आहे. आता आपल्यात काहीच नातं उरलेलं नाही. सृष्टी म्हणाली, मला सगळं आठवते, पण तू एकदा दिल्लीला माझ्या घरी ये. अमन रागाने म्हणाला, काय येऊ? मी तुझ्यामुळे मला झालेल्या जखमा बऱ्या होण्यासाठी मला कित्येक महिने लागले. आता पुन्हा काय? सृष्टीने त्याचं बोलणं मध्येच तोडलं. मला तुला काही दाखवायचं आहे अमन. अमन चकित झाला. त्याने कठोर स्वरात म्हटलं, सृष्टी, जे काही बोलायचं असेल ते फोनवरच बोल, मी कुठेही येणार नाही. सृष्टी म्हणाली, नाही अमन, ही अशी गोष्ट आहे जी फोनवर सांगता येणार नाही. तुला स्वतःच्या डोळ्यांनी पाहावं लागेल. अमनचं हृदय जोरात धडधडू लागलं. नेमकं काय आहे तो विचारात पडला. पण सृष्टीने उत्तर न देता फोन ठेवला. रात्रभर अमन करवट बदलत राहिला. मन म्हणत होतं की फालतू गोष्टींमध्ये अडकू नये, पण हृदय सांगत होतं की एकदा जाऊन पाहावं नेमकं काय आहे ते. सकाळी उठताच अमनने निर्णय घेतला, जे काय आहे एकदा जाऊन पाहतोच. त्याने ऑफिसला सुट्टी घेतली आणि दिल्लीसाठी फ्लाईट बुक केली. विमानाच्या खिडकीतून बाहेर पाहताना अमनच्या मनात 4 वर्षांपूर्वीच्या आठवणी दाटून आल्या, जेव्हा तो आणि सृष्टी एकत्र होते. सृष्टीच्या हास्याने त्याचं घर गजबजलेलं असायचं. तिच्या हातच्या जेवणाचा सुगंध घरभर पसरायचा. अमन रात्री उशिरा कामावरून परतला की सृष्टी बाल्कनीत त्याची वाट पाहत उभी असायची. त्या छोट्या छोट्या गोष्टी, एकमेकांची काळजी, सगळं कसं सुंदर आणि खरं होतं. मग चूक कुठे झाली? तो स्वतःलाच प्रश्न विचारू लागला. खरं तर सृष्टीच्या आईच्या आजारपणानंतर सगळं बदललं. सृष्टीला भाऊ नव्हता. वडिलांचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं होतं. आई एकटी होती आणि सृष्टी तिचा एकमेव आधार होती. तिच्या आईची काळजी घेण्यासाठी काही दिवसांसाठी तिच्याकडे गेली. सुरुवातीला अमनने याला विरोध केला नाही, पण हळूहळू त्याला याचा त्रास होऊ लागला. त्याला सृष्टीची कमतरता जाणू लागली. त्याचा राग, त्याची चिडचिड फोनवर व्यक्त होऊ लागली. कधीपर्यंत तिथे राहणार आहेस? इथेही तुझं घर आहे, तुझ्या जबाबदाऱ्या आहेत, तो म्हणायचा. सृष्टी म्हणायची, आईची तब्येत ठीक नाही, अमन जरा समजून घे. तिच्या आवाजात अदबता होती, पण अमन तिची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्नही करत नव्हता. अमनच्या हट्टामुळे सृष्टी परत आली, पण तिच्या आईची तब्येत अजूनही नाजूक होती. सृष्टीने तिच्या आईला आपल्या घरी ठेवण्याचा प्रस्ताव मांडला, पण अमनने टाळाटाळ केली. याच दरम्यान सृष्टीने रवीकडून मदत घ्यायचं ठरवलं. रवी हा तिचा मानलेला भाऊ होता, जो तिच्या माहेरच्या गल्लीतच राहायचा. आईच्या औषधांपासून ते डॉक्टरपर्यंत रवी प्रत्येक गोष्टीत तिची मदत करत होता. सृष्टी त्याला वारंवार फोन करायची आणि याच गोष्टीने अमनच्या मनात संशयाचा किडा निर्माण झाला. अमनचा पुरुषी अहंकार त्याला हे मानू देत नव्हता की त्याच्या पत्नीला दुसऱ्या पुरुषाच्या मदतीची गरज पडू शकते. त्याला वाटू लागलं की सृष्टी काहीतरी लपवत आहे. एकदा रवीशी बोलल्यानंतर सृष्टीला समजलं की तिच्या आईची पुन्हा तब्येत बिघडली आहे. ती पुन्हा आईकडे गेली. अमनचा संशय आता दिमागात बदलला होता, जो त्यांच्या प्रेमाच्या मजबूत इमारतीला हळूहळू पोखरत होता. त्याचे फोन कॉल्स आता जासूसासारखे प्रश्न विचारणारे असायचे. एक रात्री 11 वाजता अमनने सृष्टीला फोन केला. फोन व्यस्त होता. 2 मिनिटांनी पुन्हा फोन केला तरी व्यस्त. त्याच्या छातीत जळजळ होऊ लागली. 15 मिनिटांच्या सततच्या प्रयत्नानंतर जेव्हा फोन लागला तेव्हा अमनचा राग उसळला. कोणाशी इतकं बोलत होतीस मध्यरात्री? त्याच्या आवाजात तिखटपणा होता. सृष्टी दिवसभराच्या धावपळीने आणि आईच्या सेवेने थकून गेली होती. ती म्हणाली, अमन, मी रवी भाऊंना फोन केला होता. आईची सकाळची औषधं संपली होती. ती लिहून घेत होती.
मग तिने रवीचं कौतुक करत म्हटलं, ते नसते तर मी आईला कशी सांभाळू शकली असती. हे ऐकताच अमनच्या मनात जणू आग लागली. औषध लिहून घेत होतीस? त्याने उपहासाने औषध म्हटलं. रात्री 11 वाजता औषधं आठवतात की औषधांच्या नावाखाली काहीतरी चाललंय? मला सगळं समजते. सृष्टीच्या डोळ्यात अश्रू आले. तू काय बोलतोयस अमन? तू माझ्यावर संशय घेत आहेस? अमन ओरडला. संशय नाही, मला खात्री आहे. मी इथे तुझी वाट पाहतोय आणि तू तिथे दुसऱ्यासोबत. बोलता बोलता आणि त्याने फोन ठेवला. त्या रात्री सृष्टी झोपू शकली नाही. ज्या पतीच्या प्रेमावर तिला अभिमान होता त्यानेच तिच्या चारित्र्यावर असा डाग लावला होता जो धुवून काढणं अशक्य होतं. दुसऱ्या दिवशी अमन अचानक सृष्टीच्या माहेरी पोचला. त्याला सृष्टीला रंगे हात पकडायचं होतं. जेव्हा तो तिथे पोचला तेव्हा दार उघडं होतं. आत पाऊल टाकताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. सृष्टी एका सोफ्यावर बसली होती आणि तिच्या शेजारी रवी. सृष्टीच्या हातात चहाचा कप होता आणि ती रवीशी काहीतरी बोलत होती. अमनला पाहताच दोघेही चकित झाले. रवीने आदराने उभा राहिला आणि म्हणाला, नमस्ते जिजाजी. पण अमनच्या डोळ्यात आग होती. त्याने रवीकडे दुर्लक्ष केलं आणि सृष्टीकडे वळला. हे आहे तुझ्या आईच्या आजाराचं नाटक. त्याचा आवाजात तिरस्काराने थरथरत होता. आणि ही आई तुझी सेवा. माझ्या पाठीमागं हे सगळं चाललंय. सृष्टीचा चेहरा पांढरा पडला. अमन, तुझी जीभ सांभाळ. ती म्हणाली, तू काय बरळतोयस? अमन जवळच्या टेबलावर हात आपटला. मी आंधळा नाहीये. सृष्टी, ज्या माणसासाठी तू मला आणि माझं घर विसरलीस त्याच्यासोबत इथे रंगरेली सादर करतेस. हे शब्द सृष्टीच्या आत्मसन्मानाला तडा देण्यासाठी पुरेसे होते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण तिच्या आवाजात आता दुःखापेक्षा तिरस्कार होता. अमन, तुझी विचारसरणी इतकी खालची आहे. मी कधीच असा विचार केला नव्हता. ज्या माणसाने माझ्या कठीण काळात भावासारखी साथ दिली त्याच्याशी तू माझं नातं जोडतो आहेस. लाज वाटते मला. आता हे भाऊ बहिणीचं नाटक. अमनने निर्णय सुनावला. हे नातं आज आणि या क्षणी संपलं. खोलीत शांतता पसरली. सृष्टी मूर्तीप्रमाणे उभी होती. ती फक्त इतकंच बोलली, ठीक आहे. खोलीत बर्फासारखी शांतता पसरली. रवी, जो या वादळात स्वतःला अडकलेला समजत होता, हळूच म्हणाला, जिजाजी, तुम्ही चुकीचं समजत आहात. सृष्टीची माझी बहीण आहे. गप्प बस. अमन त्याच्यावर खेकसला. तुझ्यामुळे माझं घर उद्ध्वस्त होतंय आणि तू मला समजतोयस? तेवढ्यात आतल्या खोलीतून सृष्टीच्या आईचा कमकुवत आवाज आला. सृष्टी बेटा, काय झाले? कोण ओरडते? सृष्टीच्या बोलण्यातले अश्रू अचानक सुकले. तिच्या आवाजात आता दुःखापेक्षा खड्ड्यासारखी ठामता होती. ती म्हणाली, अमनच्या डोळ्यात पाहत, आता काही समजवण्याची गरज नाही. ज्यांना खरं पाहायचं नाही त्यांना कोणी काही दाखवू शकत नाही. अमनला वाटलं होतं की सृष्टी रडेल, विनवणी करेल, त्याला समजवण्यासाठी प्रयत्न करेल, पण तिच्या डोळ्यात दिसणारा तिरस्कार त्याच्या अहंकाराला आणखी चेतवणारा ठरला. तो काही न बोलता दार आपटत निघून गेला. त्या रात्री घरी परतल्यावर अमनने त्याची आई जानकीजींना सगळं सांगितलं. पण त्याने सृष्टीला फसवी आणि स्वतःला बिचारा पती बनवून सादर केलं. पण जानकीजींनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. बेटा, रागात घेतलेला निर्णय नेहमी चुकीचा असतो. सृष्टी अशी मुलगी नाही. तू शांतपणे विचार कर. तो म्हणाला, विचार करायला काही उरलं नाही आई. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. आता या घरात एकतर मी राहील किंवा तुझी लाडकी सून. अमनने उत्तर दिलं. दुसऱ्या दिवशी जानकीजींनी सृष्टीला फोन केला. बेटी, तुझं घर मोडू नकोस. अमन वेडा झालाय. तू समजूतदार आहेस. एकदा परत ये, सगळं काही ठीक होईल. फोनच्या दुसऱ्या बाजूला सृष्टी काही क्षण गप्प राहिली. मग ती म्हणाली, आई, ज्या नात्यात सन्मानच उरला नाही ते जोडून काय मिळणार? त्यांनी माझ्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह लावलंय. मी सगळं सहन करू शकते, पण माझ्या आत्मसन्मानाशी तडजोड करू शकत नाही. आता काहीही ठीक होऊ शकत नाही. दोन्ही कुटुंबियांनी नातं वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण अमन आपल्या अहंकारात आणि सृष्टी आपल्या आत्मसन्मानाच्या लढाईत अडून राहिली. न्यायालयात त्यांची शेवटची भेट झाली आणि त्यांचे मार्ग कायमचे वेगळे झाले. मित्रांनो, याचा पुढील भाग आपल्याला नेक्स्ट भागात ऐकायला मिळेल. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.